बीड़ में पहली बार फायर इंजीनियरिंग कॉलेज का शुभारंभ, युवाओं के लिए रोजगार की नई राह। महाराष्ट्र के बीड़ शहर से शिक्षा और रोजगार के क्षेत्र में एक बड़ी और सकारात्मक खबर सामने आई है। शहर में पहली बार अग्निवीर कॉलेज ऑफ फायर इंजीनियरिंग एंड सेफ्टी मैनेजमेंट के नए परिसर का भव्य उद्घाटन किया गया। राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था द्वारा संचालित इस कॉलेज की शुरुआत पिछले शैक्षणिक सत्र 2024-25 में की गई थी। अब कॉलेज को नए परिसर में स्थानांतरित कर विधिवत उद्घाटन किया गया है। उद्घाटन समारोह में प्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ एवं कवि डॉक्टर राजीव उन्हाले, पूर्व विधायक राजेंद्र जगताप और पूर्व विधायक प्रोफेसर सुनील दादा धांडे ने फीता काटकर नए परिसर का शुभारंभ किया। इस अवसर पर संस्था के चेयरमैन जालिंदर सुरवसे उर्फ बाबू ने कहा कि बीड़ शहर में पहले फायर इंजीनियरिंग और सेफ्टी मैनेजमेंट की पढ़ाई की सुविधा उपलब्ध नहीं थी। इस कॉलेज की स्थापना का उद्देश्य युवाओं को आधुनिक तकनीकी शिक्षा प्रदान करना और उन्हें रोजगार के बेहतर अवसर उपलब्ध कराना है। उन्होंने बताया कि इस संस्थान से प्रशिक्षण प्राप्त करने वाले विद्यार्थियों को उद्योगों, फैक्ट्रियों, एयरपोर्ट, निर्माण कंपनियों और विभिन्न सरकारी एवं निजी संस्थानों में रोजगार के नए अवसर मिलेंगे। कार्यक्रम में एडवोकेट महेश धांडे, नगर सेवक सुनील क्षीरसागर, प्राचार्य दिनकर राव तेलक, उप प्राचार्य जलिंदर पैठाणी, शरद क्षीरसागर, रमेश घोलप, जोगदंड साहब, डॉक्टर RK अरसुल, डॉक्टर आनंद कुमार लिमकर, सुनीता सुरवसे, मौली सुरवसे, दीपक सुरवसे सहित अनेक गणमान्य नागरिक, शिक्षाविद, पत्रकार और बड़ी संख्या में अतिथि उपस्थित रहे। कार्यक्रम का संचालन आरती परालकर ने किया, जबकि अंत में अली बाबू और केशव बड़े ने सभी अतिथियों का आभार व्यक्त किया। ये नया संस्थान बीड़ जिले के युवाओं के लिए तकनीकी शिक्षा और रोजगार के क्षेत्र में एक महत्वपूर्ण उपलब्धि माना जा रहा है। सगळं ज्येष्ठांनंतर पूर्ण योग्य नाही पण आदरणीय साहेबांनी सांगितल्यामुळे शब्द मला व्यक्त करायची संधी मिळाली। आज या अग्निवीर कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग आणि सेफ्टी मॅनेजमेंट नावाने आपली संस्थेच्या जागेच्या उपस्थित आमच्या सर्वांचे धार्मिक मित्रमंडळासाठी माझे आमदार राजीव जगताप साहेब, आदरणीय दिलर सर, आदरणीय उन्हाळे सर, आदरणीय क्षीरसागर सर, आदरणीय काळे सर, उपस्थित सर्वांचे नाव घेत नाही। या आजच्या या कार्यक्रमानिमित्त कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट अभ्यासिका खऱ्या बीड शहराच्या परिस्थितीमध्ये आता कॉलेजच्या बाबतीत खूप बदल झालेले आहे। बहुतांश कॉलेजमध्ये ग्रेड्स होत नाही आणि कॉलेज सुद्धा आपल्या बीड शहरामध्ये फ्रान्समध्ये किंवा बीड शहरातील युवक हे जास्त मार्कच्या लोभाने म्हणूनचे विद्यार्थी सुद्धा कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा की ग्रामीण भागामध्ये आता खूप प्रमाण वाढले त्यांचे की ॲडमिशन घेणं, कॉलेज भेटच करणे, काही विद्यार्थी ट्युशन लावतात, काही विद्यार्थी ट्युशन लावत नाही। तर फिजिकली आणि प्रॅक्टिकली जर पाहिलं आपण तर कॉलेज विद्यार्थ्यांनी शहरात ॲडमिशन घेऊन प्रत्येकाने ग्रेड्स करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा बेस एक तयार चांगला होतो। पण आता सध्याचे जे फॅड चालू आहेत ते शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप घुसलेले आहेत। 10वीचे सुद्धा ॲडमिशन आता ग्रामीण एवढं झाले तर कधी राज्य शासनाने सुद्धा घेतली। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आता ॲडमिशन बोलली मीडियामध्ये सुद्धा ॲडमिशन बाबतीत बोलले की आपण जे येणाऱ्या काळामध्ये त्याचा बदल मागच्या वर्षी बघितला असेल तुम्ही, जो टक्केवारीचा आलेख होता 10वीचा 12वीचा तो डायरेक्ट 50% आलेख आहे। कारण की मागच्या वर्षी अक्षरशः कॉलेजच्या 10वीच्या परीक्षेच्या वेळेस, मुख्य परीक्षेच्या वेळेस टीचर्सला सगळा झूम कॉलिंग सांगितलं 24 तास, जोपर्यंत 3 घंटे पेपर तोपर्यंत त्या गंगावर झूम कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग कायम ठेवायचे, जेणेकरून जे कॉपी मुक्त जे आदिवासी आपल्या राज्य शासनाचं आहे त्याला फक्त आळापासून प्रमाण घडलेलं। आणि मागच्या वर्षी असं प्रमाण सगळ्या शाळेमध्ये राबवून घेतल्यामुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा मार्क पर्सेंटेज होतं जे 97-98% आपण ऐकतो
80%, 90%, हे प्रमाण डायरेक्ट 50, 40, 35 वर आले. म्हणजे एकंदरीत ज्या अभ्यासक्रम जी मानसिकता विद्यार्थी झालेली आहे ती बदलणं आवश्यक आहे. आणि हा जे असे जे कोर्स आहेत ह्या कोर्स अत्यंत दुर्मिळ. मला असं वाटतं की बीड शहरात पहिलेच कॉलेज असतं फायर इंजिनिअरिंग बीड शहराच्या बाबतीत. मला तालुक्यामध्ये समजा एक असं बाहेर माहित नाही, मला बाहेर असं नाही, बीड तालुक्यात पहिलेच कॉलेज आहे. आणि हा जे कोर्सेस आहेत या कोर्सचा स्कोप पण खूप आहे. नगरपालिका असो, महानगरपालिका असो किंवा साधी संस्था, जेवढ्या सरकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळे आहे. त्यामध्ये आपल्याकडे हे आहे अग्निशमन डिपार्टमेंट. तर त्यासाठी या हा कोर्स माहिती नाही मला जातं की हा कोर्स पूर्ण आवश्यक आहे. असेच कोर्स येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या जावेदर बाबूशेठ आणि उपस्थित सर्वच संस्थांच्या माध्यमातून हा कोर्स बीड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थी त्याचा लाभ घेतील. आणि येणाऱ्या काळामध्ये या कोर्सच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडून त्यांचा कायमचा रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून देतील. एवढेच मी या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. तर अतिशय मोजक्या शब्दामध्ये मोजक्या वेळामध्ये सरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद सर. तर यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्यासाठी माझे शिवशंकर आगरकरचे जे सहकारी आहेत माझ्यासोबत आदरणीय केशव वरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे त्यांच्या शुभेच्छांमार्फत. तर केशव वरे हो केशवजी सॉरी. तर खरोखरच मनापासून क्षमा मागते मी या ठिकाणी. होतं कधी कधी असं परत एक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या बीड शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर गुरवाडे सर, आमचे आपले बंधू विश्वभाऊ काळे, लोकन शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष. मला माहीत होतं मागच्या वर्षी आता नवीन बदल झाला तुमच्यामध्ये तरी तुम्ही कंटिन्यू आहे. आमचे सर सर संपादक पत्राचे संपादक सुनील दादा सर, आमचे कोथळ सर, बडे नवीन निर्वाचित दांडेपल्ली वगैरे आमचे दांडेलीतील महेश दांडेनगर असतो सर्वच मान्यवर परवाना मला सुरुवाती बंधू भेटले होते. पण त्यांनी सांगितलं की नवीन आपल्या बाजूला अभ्यासिका आणि महाविद्यालय या महाविद्यालयाचं नाव आपल्यामध्ये कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट आणि नारायणी अभ्यासिका असं अनेक उद्देश शिकलेल्या संस्था कार्यरत आपल्या भागात सुरू करीत आहोत. त्याचं संधी मला आत्ताच सांगितलं की गेल्या वर्षी त्या कॉलेजला परवानगी भेटली. अत्यंत महत्त्वाचा विषय असणारं कॉलेज पहिले सरांनी त्याबद्दल माहिती दिलेली आहे. मला वाटतं आपलं निसर्ग पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचं वायू आहे, अग्नी आहे, पाणी आहे. आणि निसर्ग त्याचं जर बॅलन्स केलं तर अनेक अपघात घडतात. म्हणजे मानव समाजाला जोडणं मुश्किल होतं. आपण पाहतो प्रदेशामध्ये जंगलामध्ये अचानक आला ग्रामीण भागात असो, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असो, खेड्यामध्ये असो, शहरामध्ये असो, मोठ्या शहरामध्ये असो, अग्नीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि ती आग सर्वांना घातक असते. अनेक निष्पाप लोक त्यामध्ये जातात, भरून पावतात. त्यांच्या त्या आगीला कसं रोखलं पाहिजे आणि कसं आपलं संरक्षण झालं पाहिजे याचा एक कॉलेज आहे. आणि निसर्गाचा अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे हा अग्नी. त्या अग्नीला कोणी रोखू शकत नाही, हवेला कोणी रोखू शकत नाही, पाण्याला कोणी रोखू शकत नाही. अशा हा निसर्गामध्ये सध्या जो बदल होत आहे तो ग्लोबल एन्व्हायरमेंट आपण बघतो त्याला. त्यामध्ये पृथ्वीमध्ये निसर्गामध्ये अनेक प्रकारचे बदल होत आहे. लोकसंख्या वाढत आहे, प्रदूषण वाढत आहे, रहदारी वाढत आहे आणि त्याच्याबरोबर गुंडगिरी सुद्धा वाढत आहे. असे अनेक प्रकार आपल्या समाजामध्ये बदल होत चाललेले आहेत.
हात जोडणार आहे आणि एक हात उचलणार आहे. आपण हात उचलले पाहिजे. त्यामुळे सर्व श्रीमंतांना मी धन्यवाद देतो की तुम्ही हात जोडण्यापेक्षा हात जोडण्याचं काम तुमचं आहे. फक्त मला वाटतं की आमच्या दांडेकरी दांडेकरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून तो पहिलं भाग आहे आमच्या दांडेकरी विद्यापीठावर शाळा वगैरे असते आमच्या महाविद्यालयात आपण पहिलं काढलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि सर्वांनी आपल्या मागणीबद्दल सरकारने बाहेर किती महत्व. त्यामुळं या बुद्धिबद्दल समाजामध्ये जागरूकता आली पाहिजे आणि याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. आज प्रमाणात कमी विद्यार्थी आले परंतु ज्यावेळेस बॅटरीचा निकाल लागला पुढच्या वर्षी किंवा यावर्षी सुद्धा आपण एक पत्र करून वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी असा कोर्स सुरू केला आहे. किती वर्षाचा कोर्स आहे याबद्दल माहिती द्यावी. त्याचं क्वालिफिकेशन काय पाहिजे, 11वी पाहिजे, 12वी पाहिजे, ग्रॅज्युएट पाहिजे, तुमचा कोर्स कोणता आहे त्याबद्दलही समाजात विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. निश्चितपणे आपण हा उपक्रम केला आणि नवीन उपक्रम आता तिथं काय झाले झाले की अत्यंत महत्त्वाचा हा उपक्रम आहे. आणि उन्हाळ्यासाठी भाकीत केलं की पृथ्वीमध्ये टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. ह्या वाढणाऱ्या टेम्परेचरला अवॉइड कसा करायचा, त्याचा प्रतिबंध कसा करायचा या आपल्या महाविद्यालयाकडून लोकांना कळेल. आणि निश्चितपणे जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीला मिळत नाही अशा नवीन बेरोजगार लोकांना या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळेल, नोकरीची संधी मिळेल. असं एक नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण आपण हा विषय सुरू केलेला आहे. निश्चितपणे त्या उपक्रमाला आपण सर्वजण पाठिंबा देऊया व तुमची उद्योगप्रगती होत जावं अशी मी आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो, शुभेच्छा प्रार्थना करतो. आपण कार्यक्रमाला बोलावलं होतं याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सरांनी अतिशय प्रेरणादायी सुंदर अशा शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. तर सरांचे मी आयोजकांच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तर शब्दात काही उणे अधिक झाली असेल, भावनात मात्र कमी नव्हती. शब्दात काही उणे झाली असेल, भावनात मात्र कमी नव्हती. चूक भूल झालीही असेल नकळत तर मोठ्या मनाने क्षमा असावी, मोठ्या मनाने क्षमा असावी. तर धन्यवाद. तर या ठिकाणी अग्निवीर कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग तर या निमित्ताने ही जी शिक्षण संस्था सुरू केली आहे सरांनी, तर मी अँकर आरती या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना तुमच्या सर्व स्टाफला शुभेच्छा देते, तुमच्या या शुभ कार्याला सुद्धा शुभेच्छा देते. तर या ज्या शिक्षणाचा वर्ग जो आहे तो फक्त बीड पुरताच न राहता अवघ्या महाराष्ट्रात भर पसरावा हीच माझी आई चरणी प्रार्थना. तर धन्यवाद. तर या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. तर आभार प्रदर्शन या ठिकाणी करणार आहेत शिवशंकर ॲडव्हर्टाईजचे माझे सहकारी आदरणीय केशव बडे सर. केशव बडे सर हे अतिशय असे उत्कृष्ट असे कलाकार आहेत आणि जवळपास 50 ते 100 वेगवेगळ्या प्रकारचा तो आवाज सुद्धा काढत असतात सर. तर अगदी 5 मिनिटात त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करायचं आहे. केशव बडे सर. जिजाऊ बहुउद्देशीय सेवा संस्था बीड द्वारा संचलित अग्निवीर कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट नारायण अभ्यासकांची कुटुंब जगदंबा रॉयल इस्टेट नवीन जागेत स्थलांतरचा हा शुभारंभ आज अगदी आपलं मंदिर पाहुण्यांच्या शुभास्ते संपन्न झाला आहे. मी अगदी आदरणीय सर्व त्यांची सर्व सहकारी आणि सर्वांनी अगदी धन्यवाद देतो की अतिशय हा नवीन उपक्रम आहे आणि आपल्या सर्वांसाठी चांगला आहे. म्हणून या ठिकाणी एक सांगच वाटतं अतिशय या सुंदर कार्यक्रमाचं या ठिकाणी माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आहे आणि सर्वांनी या शुभेच्छा या नवीन जागेच्या स्थलांतराचा हा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून मी सर्व आलेल्या सर्व पाहुण्यांनी धन्यवाद देतो. संस्था बीड द्वारा संचलित अग्निवीर कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट नारायणी अभ्यासिका व जगदंब रिअल इस्टेट नवीन जागेमध्ये स्थलांतर व शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहोत. तर सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करते की वेळ काढून त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेली आहे. तर विद्या हीच खरी संपत्ती आणि संस्कार हेच खरे वैभव असते आणि ज्ञान हीच प्रगतीची खऱ्या अर्थाने वाट असते.
आजचा हा दिवस केवळ एका नवीन मार्गाच्या उद्घाटनासाठीचा नाही, तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या, त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणाऱ्या एक प्रेरणादायी प्रवासाचा हा खऱ्या अर्थाने शुभारंभ आहे. माणसाच्या आयुष्यात पद, पैसा, प्रतिष्ठा यांना तर महत्त्व असतंच, पण या सर्वांची दारे तेव्हाच उघडली जाते जेव्हा गुरु आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन देतो आपल्याला. आणि त्यासोबतच यशाची खरी गुरुकिल्ली म्हणजे क्लासिकल. अर्थातच आजच्या या युगामध्ये शाळा, कॉलेज यासोबतच ट्युशन क्लासेसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अतिशय गजबजलेला एरिया असून सुद्धा अतिशय शांत चित्ताने इथं विद्यार्थी लक्ष केंद्रित करून अभ्यास करू शकतात. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या ठिकाणी सर्व सोयी सुविधा सगळं केलेल्या आहेत. तर या अनुषंगाने आपण या ठिकाणी ऍडमिशन घेतल्यानंतर नक्कीच विद्यार्थ्यांना पोषक वातावरण मिळून उत्तुंग यशाची भरारी विद्यार्थी घेऊ शकतात. तर अगदी जसा लोखंडाला ताळून लफावून अधिक मजबूत बनवतो, त्याचप्रमाणे योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतं. तर अशा ध्येयाने प्रेरित होऊन आज अग्निवीर कॉलेज ऑफ करिअर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट, नारायणी अकॅडमी व जगदंबा रिअल इस्टेट यांच्या नवीन जागेतील शुभारंभाचा हा मंगल सोहळा पार पाडला आहे. तर या सोहळ्यासाठी आपल्या उपस्थितीला चार लावणारे आपल्या सर्वांचे लाडके मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, बंधू, भगिनी, उद्योजक, पालकवर्ग, विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम साक्षीदार होता. आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण वेळावेळ काढून आल्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तर या कार्यक्रमासाठी माननीय आदरणीय राजेंद्रजी जगताप साहेब, माजी आमदार, माननीय डॉक्टर पंढरीनाथ उन्हाळे, अँटी मेडिसिन, माननीय आमदार सुनील धारा दांडे, माजी आमदार बीड, माननीय डॉक्टर सौ दीपाताई क्षीरसागर, सहसचिव नवोदय शिक्षण संस्था, माननीय सचिव जिल्हा प्रमुख शिवसेना, माननीय शेख निजाम भाऊ सभापती स्वच्छता विभाग नगर परिषद बीड, माननीय गंमतगुरू भंडारी संपादक दैनिक पार्श्वभूमी, माननीय ॲडव्होकेट महेशजी धांडे नगरसेवक नगर परिषद बीड, माननीय वैभवजी पाटील पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा बीड, माननीय प्राध्यापक शरदचंद्रजी क्षीरसागर उपप्राचार्य BKC कॉलेज छत्रपती संभाजीनगर, माननीय अभयसिंहजी गोरेकर युवा उद्योजक, माननीय प्रतिप्रिया सावंत युवा उद्योजक, तसेच माननीय आमदार संदीप भैया क्षीरसागर आमदार बीड विधानसभा, माननीय जयसिंगजी मामा सोडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख, माननीय सतीशजी गंधर जिल्हा प्रमुख शिवसेना, माननीय प्राध्यापक किशोरराव काळे अध्यक्ष नवोदय शिक्षण संस्था, माननीय सुनीलजी क्षीरसागर संपादक दैनिक चंपावती पत्र, माननीय दिनकरराव तेलक सर प्राचार्य, माननीय जाडेंद्रजी पैठणे सर निवृत्त प्राचार्य, माननीय रामहरी कदम सर निवृत्त प्राचार्य, माननीय सारंग मोठे युवा उद्योजक, हे सर्व मान्यवर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर मी पुनश्च एकदा या कार्यक्रमाची निवेदिका सौ आरती परळकर आपल्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करते. तर या ठिकाणी दीपप्रज्वलनचा कार्यक्रम आपण आतमध्ये साजरा केलेला आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमाची जी वास्तुपूजा आहे, वास्तुपूजेचं सुद्धा आपण या ठिकाणी पूजन केलेलं आहे, उद्घाटन सुद्धा केलेलं आहे मान्यवरांच्या हस्ते. तर यानंतर मी अशी विनंती करते की माननीय राजेंद्रजी जगताप साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्या. माननीय आमदार राजेंद्रजी जगताप साहेब. तर यांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी जालिंदर सुरवसे सर यांना विनंती करते. त्यांचं या ठिकाणी आधी स्वागत केलं जाईल. माननीय डॉक्टर राजू पंढरीनाथ उन्हाळे सर यांचं स्वागत करणार आहेत जालिंदर सुरवसे सर. तर या ठिकाणी आधी स्वागत सोहळा आपण साजरा करत आहोत. तर माननीय आमदार राजेंद्रजी जगताप साहेब यांचं स्वागत करणार आहेत जालिंदर सुरवसे सर.
तर जालिंदर सुरवसे सरांना मी विनंती करते की त्यांनी राजेंद्रजी जगताप साहेब यांचं स्वागत करावं. त्यानंतर माननीय आमदार सुनील दादा धांडे, माजी आमदार बीड यांचं स्वागत करणार आहेत सारंग मोठे सर. सारंग मोठे सरांना मी विनंती करते की त्यांनी माननीय आमदार सुनील दादा धांडे यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर माननीय डॉक्टर राजू पंतनाथ उन्हाळे यांचं स्वागत करणार आहेत जालिंदर सुरवसे सर. तर जालिंदर सुरवसे सरांना विनंती करते की त्यांनी राजू पंतनाथ उन्हाळे यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर माननीय प्राध्यापक किशोर आबा काळे, अध्यक्ष नवोदय शिक्षण संस्था यांचं स्वागत करणार आहे शरद क्षीरसागर सर. शरद क्षीरसागर सरांना त्यांनी माननीय प्राध्यापक किशोर आबा काळे यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर माननीय दिनकरराव नायक सर यांचं स्वागत करणार आहे सुयश सुरवसे सर. सुयश सर यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय दिनकरराव नायक सर यांचं स्वागत करायचं आहे. राष्ट्रवादी शहराध्यक्ष कौसर. त्यांचं सरकार सुरू उद्योग विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या अनुभवांचा, विचारांचा, मार्गदर्शनाचा लाभ या संस्थेला निश्चितच लाभेल याचा आम्हाला विश्वास आहे. त्यांच्या शुभ हस्ते या नव्या वास्तूचे उद्घाटन होत असल्याने हा सोहळा अधिकच मंगलमय आणि संस्मरणीय करणार आहे. आपल्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या कार्यातून समाजात आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, समाजहिताची जपणूक करणे आणि विकासाची नवा दिशा देणे या सर्व कार्यामध्ये असंख्य युवकांना प्रेरणा मिळत आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचे आज आपल्या कार्यक्रमामध्ये ते आपल्याला त्यांच्या शब्दसंधांनी स्वागत करणार आहेत आणि आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. तर मी विनंती करते की माननीय डॉक्टर राजू पंतनाथ उन्हाळे MD मेडिसिन यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या या संस्थेला, या नवीन कार्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही द्या तर चालतं ते काय नाही कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग विभाग बोलत आहे. नवीन वास्तूचं स्थलांतर होत आहे. फायर इंजिनिअरिंग हे चांगली ब्रँच आहे आणि बीड जिल्ह्यातले हे एकमेव कॉलेज आहे ज्या ठिकाणी फायर इंजिनिअरिंगचा कोर्स आहे. आणि आजच्या काळामध्ये आपण बघतो की आगीच्या ज्या काही घटना आहेत त्या घटना खूप होत आहेत देशामध्ये आणि आगीचं प्रतिबंध करणे किंवा आग जर लागली त्याच्यावर ताबडतोब त्याचा उपाययोजना करणे यासाठी जे फायर इंजिनिअरिंग म्हणून जे पासमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे उपयोग होईल आणि प्रतिनिधी आग लागण्याची जी काही यंत्रणा असते ती यंत्रणा सुद्धा कशी बसवावी, त्याचे नॉर्म्स काय आहेत ते सुद्धा या फायरिंगमध्ये शिकवलं जाईल. आणि असं प्रिडिक्शन आहे आता, असं सांगितलं जातं की 2024 ते 2032 या 6 वर्षामध्ये आगीच्या खूप घटना पूर्ण जगामध्ये होणार आहे. या दृष्टीने फायर इंजिनिअरिंग हा कोर्सचा खूप महत्त्व आहे. तर मी या कॉलेजच्या स्थलांतराला मी शुभेच्छा देतो. आणि हा जो कोर्स आहे हा कोर्स आपण लोकांना असं माहीत नाही, 12वीनंतर हा कोर्स असतो. इथे जे काही मान्यवर आले त्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की प्रत्येकाने कमीत कमी 1 ते विद्यार्थी या कोर्ससाठी पाठवावा. या कोर्समधून पास होणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना
इतर सरकारी नोकरी आहे, खाजगी नोकरी आहे, त्यामध्ये त्यांना चान्स मिळेल. आणि लोक जे आजकाल अडकलेले आहेत नीटमध्ये, ज्यांचं सगळ्यांचं नीट झाले पूर्ण, त्यापेक्षा हे जे कोर्सेस आहेत अशा कोर्सेसचे पॅरामेडिकल आहेत, ज्या कोर्समध्ये फीसही कमी लागते, ताबडतोब नोकरी मिळते, सरकारी नोकरी आहे, खाजगी नोकरी आहे, आणि मुख्य म्हणजे समाजाची गरज आहे, अशा कोर्ससाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकाने पाठवून श्री जयेंद्र सुरस यांना मी यासाठी शुभेच्छा देतो. सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले आमचे आदरणीय राजेंद्र जगताप साहेब, जे आमचे बंधुतुल्य असलेले मार्गदर्शक आहेत, गुरुवरे आहेत, आमचे महाविद्यालयीन मित्र माजी आमदारजी सुनीलजी धांडे सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर उन्हाळे सर, पत्रकार क्षीरसागर सर, तसेच संभाजीनगरहून उपस्थित असलेले शरद क्षीरसागर सर, आमचे मित्र उदयरावजी जोदन, केलप सर, आणि उपस्थित सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि या कॉलेजचं स्टाफ, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जगताप साहेब असो, धांडे सर असो, मी सुद्धा असो, आम्ही सर्व शैक्षणिक क्षेत्रात या मेंबर या शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळं जसं त्यांनी राजकारण केलं, आम्ही केलं, परंतु शैक्षणिक क्षेत्राबद्दल आम्हाला एक वेगळी ओढ आहे. जगताप साहेब आम्ही सुद्धा शिक्षकी पेशा केलेला आहे. बऱ्याच लोकांना माहीत नाही सर, बऱ्याच लोकांना माहीत नाही. विद्यार्थी घडले धांडे सरांसारखे. धांडे सरचा आदर्श घेऊन ते सुद्धा आमदार झाले. धांडे गल्लीने 2 आमदार दिले आम्हाला काही, एक खासदार मंत्रीजी अशा यांच्या सहवासामध्ये आमचा लहानपणापासून आता नाही म्हणजे आम्ही ज्येष्ठमध्ये आलो तरी आमचा सहवास अजूनही आहे. आमचा खानदारी म्हणजे आमचं फॅमिली रिलेशन आहे. जगताप साहेबांच्या वडिलांचे, आमच्या वडिलांचे, धांडे सरांचे, आमचे. आता मला खुलासा करतो साहेब, तुम्ही मला नवं शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे का? अध्यक्ष आहे पण आहे ना. आणि तुम्हाला सांगू इच्छितो या खेळ क्षेत्रातला आहे मी. अहो मी सिनियर लोकांची सुद्धा इंटरव्ह्यू केला. तर माझी M.Com तर मी इंटरव्ह्यू घेतली तुम्हाला सांगतो साहेब, तुम्हाला शैक्षणिक क्षेत्राचाच हे विषय असल्यामुळं M.Com ही बाकी विषय असतात, सायन्सचे, कॉमर्स, इंग्लिशचे, त्यांचं नाही. पण कॉमर्सचे जे विद्यार्थी इंटरव्ह्यूला पण देते, M.Com झालेले, PhD झालेले, नेट सेट झालेले, आणि मी ज्युनियर कॉलेजचा लेक्चर होतो ना. मी प्रश्न विचारले होते त्यांना म्हणजे मला असं वाटतं अंगावर काढ होतो की काय शैक्षणिक क्षेत्राची किती अधोगती झाली की ह्यांना नेट सेट झालेले, PhD झालेले राजाला दिलं सर. मी BEd झालेला माणूस, 11वी-12वी शिकवलेला. माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. त्यांना मी कॉस्ट अकाउंटचे, फायनान्शियल अकाउंटिंग विचारले, प्रश्न विचारले. ती शिक्षण क्षेत्राची सध्याची परिस्थिती अशी पहिल्यासारखं राहील नाही. आणि हे आपलं क्षेत्र जे आहे ते थोडं वेगळं आहे. आम्हाला काही त्याचं ज्ञान नाही. आम्हाला म्हणजे ते आज्ञा फायदा आम्हाला म्हणजे नगर परिषदेत ते माहिती आम्ही नगरसेवक करतो, बाकी आम्हाला घ्यायचं माहीत नाही. परंतु अशा वेगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी त्याच्यापूर्वी सुद्धा यापूर्वी आपण ज्यावेळेस उद्घाटन केलं त्यावेळेस सुद्धा मला बोललो होतो. त्यावेळेस सुद्धा तुम्ही मला मान दिला, आदर केला. त्यावेळेस मला आठवले भाऊ आमची ह्यांची ओळख म्हणजे सर आम्ही सकाळी आता डॉक्टर सरांनी सकाळी 5-5:30 किलोमीटर आम्ही 5:30 वाजता ते भाऊ आमचं बरोबर असतो. तर ते अशा ह्याच्यातून एक चांगलं म्हणजे हा वेगळ्या क्षेत्रामध्ये असतो. आणि आमचे शरदराव क्षीरसागर आमच्या गल्लीतले आमचे पुढे क्षीरसागर, तर ते आमचे त्यांचे खास मित्र आहेत. ते म्हणजे तुम्हाला यावं लागतं. गेल्या सुद्धा मी आलो होतो. परत या असं आमच्यासारख्या म्हणजे स्थानिक कार्यकर्त्याला एक आम्ही मोठे कार्यकर्ते मोठे तरी आम्हाला एवढा बहुमान दिला, मला बोललो त्याबद्दल आपण सर्वांचे संयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो. तुमच्या या उपक्रमात
हार्दिक शुभेच्छा ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी अग्निवीर कॉलेज ऑफ फायर अँड इंजिनिअरिंग अँड सेफ्टी या महाविद्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन आपल्या या बीड शहराचे लाडके आणि ज्येष्ठ आमदार श्री राजेंद्र जगताप साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून माझे मित्र आणि या शहराचे आमदार वर्गमित्र सुनील दादा दांडे पण उपस्थित आहेत. डॉक्टर राजू उन्हाळे साहेब ते डॉक्टर पण आहेत आणि कवी पण आहेत हे मला माहीत आहे. तसेच किशोराबा या ठिकाणी या महाविद्यालयाचे अध्यक्ष जालिंदर बाबूशेठ सुरवसे, या महाविद्यालयाचे प्राचार्य, या महाविद्यालयाचे कर्मचारी वर्ग आणि जमलेल्या माझ्या तमाम मित्र आणि मैत्रिणी. या बीड शहरामध्ये इतर शैक्षणिक संस्था भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, कृषी आहे, IT आहे आणि पारंपरिक अभ्यासक्रम पण आहे. परंतु हे फायर इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी उपलब्ध होतं. ते बाबूरावनी बीड शहरासाठी एक कॉलेज उपलब्ध करून दिलेलं आहे. ही बाब अभिनंदनीय आहे, कारण हा नवीन अभ्यासक्रम आहे. कुठल्याही आस्थापनामध्ये मग ते तुमची फ्लॅट सिस्टीम असो किंवा तुमचं उद्योग क्षेत्र असो किंवा तुमचं हॉस्पिटल असो, कुठल्याही अशा मोठ्या आस्थापनामध्ये आज फायर सेफ्टी आणि फायर इक्विपमेंटची आवश्यकता असते. कारण अनेक आगीच्या घटना निर्माण होत आहेत. त्या आगीच्या घटना निर्माण होऊ नये यासाठी तज्ज्ञ असेल इंजिनियर्स किंवा सुपरवायझर्स किंवा वर्कर्स आवश्यक असतात. ते सर्व या महाविद्यालयामधून तयार होतात. त्यांना आपण असं म्हणतो की आग लागल्यानंतर आग फक्त विझवायचंच काम आहे, असं नाही. आग लागू नये यासाठी सुद्धा ज्या काही प्रिकॉशन घ्यायच्या असतात, ज्या काळजी घ्यायच्या असतात, त्या सर्व गोष्टी यांना माहीत असतात. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या बीड शहरामध्ये हे कॉलेज नव्हतं. की हा अभ्यासक्रम नवीन आहे, त्या अभ्यासक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश द्यावा आणि आपलं करिअर सिद्ध करावं, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि या फायर इंजिनिअरिंग कॉलेजला माझ्या शुभेच्छा देतो. आणि माझ्याकडून जे काही शैक्षणिक अनुभव आहे त्याचा त्यांना फायदा होईल अशा प्रकारे मी त्यांना मार्गदर्शन करेन, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. तर अतिशय चांगल्या शब्दामध्ये तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर रमेश मामा गोलक उद्योजक यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. तर यांचं स्वागत सुहासे सर आणि शरद शिवसागर सर करतील. अन्न सरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. यानंतर सुनीलजी शिरसागर सर आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. या ठिकाणी संपादक दैनिक चंपावती पत्र. प्रथम सत्कार करूया त्यांचा अगोदर. झालं का? सुरुवातीला ते झाले जिजाऊ बहुउद्देशीय सेवा वायुसेनेच्या कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंटच्या स्थलांतराच्या प्रसंगी उपस्थित असलेले बीड जिल्ह्यातील विजय आदरणीय राजेंद्र जगताप साहेब, आदरणीय माननीय माजी आमदार सुनीलदादा दांडे, डॉक्टर उन्हाळे साहेब, प्राध्यापक ईश्वरजी काळे सर, प्राध्यापक तेलक सर, आदरणीय प्राचार्य पैठणे सर, उपस्थित मान्यवर
कॉलेजच्या स्थलांतराच्या कार्यक्रमाला प्रसंगी उपस्थित राहताना तरी कल्पना गावगावनी ज्यावेळेस या कॉलेजची मांडली त्यावेळेस मी त्यांना असं म्हणाल होतो बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आतापर्यंत बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जशी आज परिस्थिती बदलत चाललेली आहे स्पर्धात्मक परीक्षेचे युग निर्माण होत आहे आणि या स्पर्धात्मक परीक्षेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक उपलब्ध करून देणं ते आपल्या संस्थेचं आपल्याला कर्तव्य आहे. तुम्ही आज ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाऊल दिलेत आहात ही अत्यंत चांगली आणि वाखाणण्यासाठी आणि फायर मॅनेजमेंटचा हा जो कोर्स आहे हा कोर्स खरंच आपण आपल्या भागामध्ये फार प्रचलित जरी नसला तरी इतर महाराष्ट्राच्या मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी त्याला म्हणू शकतो मोठमोठाले विषय आहे त्याच्यामध्ये ज्या ह्याचा शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना एक नवीन शैक्षणिक धोरण जिल्ह्यामध्ये पाहायचं आणि जिल्ह्यात एकदम माझ्या माहितीप्रमाणे हे कॉलेज आहे की तिथे विद्यार्थ्यांना या शैक्षणिक क्षेत्राची उपलब्ध करून आज या कार्यक्रमाला आणि मला बोलवलं खरं पाहायला गेलं तर शैक्षणिक क्षेत्र हे फार आज सध्याच्या परिस्थितीला वेगवेगळ्या पद्धतीनं सामोरे जात आहे त्याच्यामध्ये प्रत्येक संस्था चालकाला आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे आणि असे कोर्स जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे ही जिल्ह्यासाठी विद्यार्थ्यांनी होत आहे आणि बाबूरावजींनी हे उपलब्ध करून त्याबद्दल मी अभिनंदन करतो तसेच मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊ हे माझ्या दोन शब्द सांगतो. तर दैनिक चंपावतीचे चंपावती पत्राचे संपादक माननीय सुनीती शिरसागर या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्याला धन्यवाद सर. तर त्यानंतर मी माननीय आमदार सुनील दादा खांडे माजी आमदार यांना मी पैठणे सर ठीक आहे यानंतर पैठणे सर या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देणार आहेत तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्दामध्ये त्यांचं वक्तव्य आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे प्रेरणास्थान त्या जिल्ह्याचं वैभव त्या नगरीचे माजी आमदार माननीय राजेंद्रजी जगताप साहेब कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले बीड नगरीचे दुसरे माजी आमदार सुनील दादा लांडे साहेब आरोग्य क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं उत्तम अशा प्रकारचे लेखक संवेदनशील कवी म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये देखील पारंगत होऊन ज्यांनी आपल्या डोक्याचे केस पूर्णतः पांढरे केले आहेत असे डॉक्टर राजीवजी उन्हाळे साहेब. त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे प्राचार्य तेलप सर, प्राध्यापक काळे सर, दैनिक चंपावती पत्राचे संपादक आमचे मित्र सुनीलजी क्षीरसागर साहेब, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले अन्य मान्यवर, त्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं असे त्या संस्थेचे म्हणजे जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व आमचे मित्र जालिंदरजी सुभोसे सर उर्फ बाबू आणि आपण सर्व
बंधू आणि भगिनी, मान्यवरांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेतच. खरं तर हा उपक्रम गांधी सर हा मागच्या 2 वर्षापासून चालू झालेला आहे. आज ह्या जागेचं स्थलांतर झालेलं आणि या नवीन जागेत स्थलांतर होत असताना तुमच्या आमच्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन हे पुढची वाटचाल करत आहे. मला चांगलं आठवतंय की याच्यापूर्वी अगदी पुढच्या प्रांगणामध्ये रोडवर अग्निवीर कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट हा कोर्स सुरवसे सरांनी सुरू केला. उत्तम अशा प्रकारचं मॅनेजमेंट तिथेही होतं. केवळ एवढं सुरू केलं नाही, ते जरी रिअल इस्टेट ह्या क्षेत्रातले असले, प्लॉटिंग मध्ये असले कार्यरत, विविध औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत असले, तरी त्यांच्यामधला जो शैक्षणिक दृष्टिकोन आहे, त्यांच्यामधली जी व्यापक भूमिका आहे, ही मला नेहमी कौतुकास्पद वाटत आलेली आहे. फायर इंजिनिअरिंग बरोबर अन्य कोर्सेस देखील त्यांनी सुरू केले. UPSC MPSC विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं आणि बीड शहरामध्ये उत्तम अशा प्रकारचं सर्व सोयीने सुविधायुक्त पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न पाहत मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांनी या कॉलेजला सुरुवात केली आणि आज नवीन जागेमध्ये त्याचं स्थलांतर होत आहे. त्याचा आम्हाला आनंद होतोय. खरं तर अलीकडे महाविद्यालयाचे, आमच्या वेळेचं महाविद्यालय, आम्हाला सिनियर दांडे सर खूप होते, त्यावेळेला वर्ग गच्च भरलेले होते. अलीकडे महाविद्यालय ओस पडत चाललेली आहे, विद्यार्थीच नाहीये. आणि मग विद्यार्थ्याच्या हाताला सुयोग्य अशा प्रकारचं काम मिळावं, कौशल्याधिष्ठित शिक्षण त्याला मिळावं. मग ते संगणक क्षेत्र असेल, नवीन आलेले AI असेल, कोणती बहरलेली शक्ती आहे, त्याच्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे तिचा वापर योग्य रीतीने झाला पाहिजे. आणि ह्यासाठी तरुण आणि तडतदार असणारे सुरवसे सर हे काहीतरी शहरासाठी करतायत असं मला सातत्यानं जाणवलेलं आहे. त्यांच्यामध्ये धमक आहे आणि सगळ्या गोष्टी सहन करण्याची ताकद आहे. वेळ प्रसंगी आर्थिक म्हणजे एखादी गोष्ट आर्थिक किती खर्च करायची त्याच्यामध्ये थोडा लॉस झाला तरी हरकत नाही, पण यशाच्या पायरीकडे आपण जरूर जाणार ही भावना त्यांच्या ठिकाणी आहे. आणि खरं तर फायर इंजिनिअरिंगचा जो कोर्स आहे याच्याबद्दल तेलम सर बोलले, सरी बोलले, उन्हाळे सर, पण 6 वर्षाचा देखील BA इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, बीटेक नावाचा एक इंजिनिअरिंग मधला 3 वर्षाचे कोर्स आहे त्याच्यामध्ये फायर इंजिनिअरिंग मधले, आणि काही वर्षावर आधारित देखील इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत. आणि आपल्या देशामध्ये आज जे डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन ही एक फार मोठी समस्या बनलेली आहे. आणि त्या समस्येला हातभार लावायचा असेल, त्या समस्येची सोडवणूक करायची असेल तर इथं प्रशिक्षित असणारे तरुण निर्माण होणं गरजेचं आहे. आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून हे फायर इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे अग्निवीर कॉलेज, ह्याच्यामध्ये अग्नीची सुरक्षा, एखाद्या ठिकाणी आग लागली किंवा एखादी आपत्ती निर्माण झाली तर तिथं धावून येण्यासाठी प्रशिक्षित असणारा वर्ग तयार करणं हे ह्या कॉलेजचं मुख्यतः काम आहे. आणि मला वाटतं ते त्यांनी मनावर धरलेले उत्तम अशा प्रकारचं फर्निचर, उत्तम अशा प्रकारची बसण्याची व्यवस्था, अगदी कसून घेतलेला स्टाफ आणि मर्यादित विद्यार्थी संख्या, ह्या सर्वांचा सुयोग्य वेळ मागच्या 2 वर्षापासून घातलेला त्यांनी आम्हाला दिसून येतो. या उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय व्हावी आणि जवळपास 300 ते 350 विद्यार्थ्यांना एका टायमाला सायलेंट ऑफ स्पीच, अगदी सायलेंट वातावरणामध्ये अभ्यास करता यावा आणि त्यासाठी योग्य पद्धतीचं नियोजन
खरं तर हे नियोजन त्यांनी कुठून शिकलंय मला माहित नाही. मी त्यांना जी लहानपणापासून पाहत आलो, कारण त्यांचे वडील हे पूर्वी व्यापारी होते, भांड्याचा वगैरे व्यापार करायचे. पण त्यानंतर यांनी देखील टिळक रोडला तशा प्रकारचा उद्योग सुरू केला होता. पण त्यानंतर पुन्हा प्लॉटिंग आणि प्लॉटिंग क्षेत्रामध्ये रिअल इस्टेटमध्ये खूप मोठी भरारी घेत ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये येण्याचं काम मला वाटतं प्राध्यापक शरदजी क्षीरसागर यांनी त्यांच्यासाठी केलेलं आहे आणि त्यांनीच ह्या क्षेत्रामध्ये त्यांना आणलेलं आहे. एक मोठ्या माणसाच्या सहवासात राहावं, सुशिक्षित माणसांच्या सहवासात राहावं आणि उन्हाळे डॉक्टर सारखे जीवलग मित्र त्यांच्या पाठीशी आहेत की ज्यांनी अगदी खंडेश्वरीच्या माळरानावरती जरी एखादा कार्यक्रम आयोजित केला त्यांनी दीपमाळेपाशी, तर तिथं देखील डॉक्टर आवर्जून जातात. आणि म्हणून या सर्वांशी समन्वय साधून वाटचाल करणं ही मला वाटतं सुरशे सरांची म्हणजे बाबूंची खासियत आहे. मी आधी बोलणार नाही, त्या प्रसंगी बोलण्यासाठी 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली. पुन्हा एकदा आपल्या वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. तर सरांचं भाषणाच्या नंतर मला 4 वेळी सुचलेली आहे, बोलू शकते का 2-4 वेळी? तर इमारत बनत असते दगड वाळू विटांनी, इमारत बनत असते दगड वाळू आणि विटांनी, पण कार्यक्रमाचा खरा अर्थ समजत असतो तो मान्यवरांच्या शुभेच्छांच्या भाषणांनी. तर यानंतर माननीय आमदार सुनीलदादा भाटे यांना मी विनंती करते की त्यांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांच्या शब्दात. जिजाऊ कृषी सेवा संस्था बीड द्वारा संचलित अग्निवीर कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेल्फ मॅनेजमेंट नारायणे अभ्यासिका व जगदंब रिअल इस्टेट नवीन जागी स्थलांतराविरुद्ध या शुभारंभानिमित्त माझे गुरुवर्य ज्यांनी मला व्यासपीठमध्ये शिकवलं असे गुरुवर्य आणि राजकारण क्षेत्रामध्ये त्यांच्याकडून मी सगळे धडे शिकलो आणि त्यांनीच मला आमदार केलं असे माझे गुरुवर्य माझे आमदार अजय जगताप साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि आमचा मान सन्मान दांडेगिरी असो जिल्ह्यामध्ये असो कुठलाही कार्यक्रमाचा हे आदरणीय आमचे गुरुवर्य त्या ठिकाणी आम्हाला आदरणीय स्थान आहे. आमचे आदरणीय डॉक्टर मळे साहेब त्यांची फार मोठी सेवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा गुरुगरिबाची सेवा त्यांनी केली. स्वतःच्या आता त्यांनी सगळ्या आनंद ऋषीमध्ये मी इथं जॉईन झालेलं आहे. त्या ठिकाणी अत्यंत कमी दर्जामध्ये कमी याच्यामध्ये मोफतमध्ये त्या ठिकाणी सेवा केली जाते. माझे आदरणीय मित्र प्राध्यापक आदरणीय काळे सर, त्यानंतर प्राचार्य टेलर सर, त्यानंतर संपादक चंपावतीजी ज्यांचे वडील ज्यांनी हयात असताना शेवटपर्यंत बीडला रेल्वे आणण्यासाठी त्यांनी अवरात्र प्रयत्न केले असे नामदेवराव क्षीरसागरांचे चिरंजीव सुनील सी सागर साहेब, आमचे सहकारी कल्याण बापू कवचट एक शिवसेनेचे नेते आहेत. तसेच वडे साहेब महाराष्ट्रामध्ये त्यांनी आजपर्यंत विविध क्षेत्रामध्ये आपल्या कलेने आवाजातून त्यांनी महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलेले आदरणीय वडे साहेब. आता त्यांचं सर्वांना हे कॉलेज काय आहे, इंजिनिअरिंग काय, मॅनेजमेंट काय आहे आणि अग्निवीर कॉलेज कशासाठी आहे असे प्राचार्य प्राध्यापक पैठण सर यांनी पण मला मार्गदर्शन केलं. आणि बीड धांडेगिरी देखील सन्मानी नगरसेवक श्री महेशजी धांडे, आदरणीय आमचे रमेश मामा भगत, आमचे मित्र उदय सर, त्यानंतर आमचे सर शरद सर, आत्ताच अण्णासाहेब चितोळे सर आणि त्यानंतर शरदजी सागर सर, सारंगी मोठे साहेब, स्वातीताई जालिंदर सुरोशी, शुभमजी भोगर, सुरेश साहेब, जालिंदर साहेब शुभम, त्यानंतर सर्व आलेले प्रतीक भैया, आमचे सन्मानी नगरसेवक शिवराजी जगताप साहेब, समोर बसलेले माझ्या सन्मानी भगिनी. खरं तर मी संभाजीनगर निघालो होतो, माझे गुरुवर्याच्या परवानगीने जायचं होतं. सर म्हणाले नाही 2 मिनिट थांब. खरं तर जालिंदर आणि राजेंद्र यांचे मोठे भाऊ जालिंदर आणि सीताराम सुरवशे हे बीड जिल्ह्यातील त्या काळातील सर्वात मोठे व्यापारी.
40 गावाचा संपर्क असणारी भांड्यांची व्यापारी. बीड जिल्ह्यामध्ये अशी बैलगाडी बरोबर नव्हती. असे बैल होते की ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून जे मिरवणूक काढायचे ते भांडे गेले. एक व्यावसायिक म्हणून त्यांना सुरेश पाटील नावाने त्यांना प्रतीक असायचे. तर एक इमानदार घर, लीड वेस्टली घर, आणि आजही डायलिंगर आणि राजेंद्र आणि त्याचे सारा परिवार हा निर्व्यस्ती आहे. आध्यात्मिक क्षेत्राकडे त्यांची आई आणि वडील पहिल्यापासून त्यांनी काम केलं होतं. पण आज बाबू शेठनी आज एक नवीनच धमाका सुरू केला. आम्हाला टाळ्यावाजा बाबू शेठ धमाका सुरू करायला आणि क्षेत्रमध्ये ते पायाला सुरू केलं त्यांनी. म्हणजे सगळ्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्याप्रमाणे सांगितलं, पण बाबू खरोखरच गव्हर्नमेंटला जरी जॉब दिले असले पण प्रायव्हेट क्षेत्रामध्ये या अग्निवीर कॉलेजचे जे विद्यार्थी होणार आहेत तयार, त्यांना ज्यांच्याकडे 4 मजली इमारत आहे, 5 मजली इमारत आहे, मोठे मोठे मॉल आहेत, मोठे मोठे इमारती आहेत, हॉस्पिटल आहेत, त्यांच्यासाठी या काही लोक वॉचमन ठेवतात, काही ठेवतातच ना सर्वजण. पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी त्यांना नक्कीच या अग्निवीरची गरज पडणार आहे. कारण पुणे मुंबईला का मिळत नाही, लोक अवेलेबलच नाही, स्टुडंटच अवेलेबल नाही. कारण एवढ्या मोठ्या इमारती पण त्या ठिकाणी फायर ज्यावेळेस आग लागते, आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांना तो तज्ञ मिळतच नाहीये. आणि म्हणून खरं तर ही आज ह्या ठिकाणी कोर्स करून ज्यांना ह्या कोर्सचा लाभ मिळेल तो सर्टिफिकेट घेऊन जो मॅनेजमेंट करतो त्यांना पगारी आहे त्यांच्या. म्हणजे रोजगाराची संधी खरंच बाबू शेट्टी या ठिकाणी बंद केली आहे. मी एवढीच विनंती करेन की आपण हे जे घेतलेलं हाती घेतलेलं कार्य आहे आणि तुम्हाला काय तर काही गरजच नाही. हमारे बॉस म्हणजे साहेबच समोर असून त्यामुळे काही अडचणच नाही, काहीच अडचण नाही. 0 मिनिटात तू घरी जाऊ शकतो. सर या सर तुम्ही हात करते काय गरज नाही. म्हणजे लागतीच आहे. सपोर्ट शिवाय काही करू शकत नाही माणूस. सर सपोर्ट शिवाय काहीच करू शकत नाही. म्हणून बाबूसाहेब तुम्ही घेतलेले जे काही अग्निवीर कॉलेजचं, इंजिनिअरिंग कॉलेज आणि सेफ्टी इंजिनिअरिंगचं, आणि पुन्हा नंतर आपण ते पण सांगितलं की प्रॉपर्टी क्षेत्रात होते, रिअल इस्टेटमध्ये आले, त्यांना जोडीदार आमचे मामा आहेत, त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे भरलोक मामा आहेत, ते त्यांची इक्वच आहे. पण त्यांनी देखील त्यावेळेस खरोखर साथ दिली आहे त्यांना. म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे हे मान सन्मानपूर्वक ज्या गोष्टी घडतात त्या ठिकाणी आमचे डॉक्टर साहेब आहेत, ते आमचे घांडेगुली जावायचे आहेत, आमचे बाबूशेठ ठेवलेच आपले जावायचे सगळा परिवार आहे. सुरेश परिवार त्याच्यातून मोठा झालेला आहे आणि असंच मोठं होण्यासाठी मी ऐकण्यासाठी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला धांडेबिल्ली परिवाराच्या वतीने, माझ्या धांडे परिवाराच्या वतीने आणि आदरणीय गुरुवरांच्या वतीने सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय गुरुवरांची माफी मागतो. संभाजीनगरला जायचं, सरांनी सांगितलं तू जाऊ शकतो म्हणून. ठीक आहे.